हाय मित्रांनो, मी आपला विश्वजित. तुम्हाला माहित आहे मी असं वेगवेगळे ट्रॅव्हलिंग वगैरे करतो. आता आम्ही आहेत शिवमोगा कर्नाटक येथे. कालच आम्ही सोलापूरवरून निघालो होतो. जेमतेम आम्ही 550-600 किलोमीटर आता शिवमोगा इथे आलेलो आहे. आता इथून पुढे आम्ही केरळ राज्य, तामिळनाडू राज्य आणि कर्नाटकचा काही भाग करत करत परत रिटर्न सोलापूरला येणार आहे. मेन प्लॅन आहे केरळ राज्याला जाणे. आता इथून आम्ही आगुंबे घाट मार्गे कन्नूर येथे जाणार आहोत. आजचा मुक्काम आपला कन्नूर येथे राहणार आहे. तर रस्त्यात काय काय आपल्याला न्यू प्लेस व्हिजिट करता येईल तेवढ्या आपण न्यू प्लेस व्हिजिट करणार आहोत. ते आम्ही तुम्हाला दाखवूच. आणि आम्ही आलेलो आहे बाईकवर. ती बघू शकता आमची धन्नू. ही आमची पहिलीच बाईक राईड आहे. तर अनुभव खूप खास होता. आता इथून पुढचं ट्रॅव्हलिंग जे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो, तर आता बघताय आपण आगुंबे घाटात आलेला आहे. आणि आगुंबे घाटाचा अप्रतिम असा नजारा बघा. सकाळी लवकरच आपण शिवमोगा इथून निघलो होतो आणि जेमतेम आपण 80 किलोमीटरपर्यंत इथं आलेलो आहे. आणि इथून आता आपल्याला कर्नाटकपासून खाली केरळला जायला ह्या आगुंबे घाटातून प्रवास करावा लागतो. आगुंबे घाट म्हणजे जेमतेम 12 किलोमीटरचा घाट आहे, पण अतिशय कठीण असा घाट आहे. इथले वळण 180 डिग्रीमध्ये वळतात. आणि आता पाऊस पण चालू झालेला आहे, तर आपल्याला एकदम सेफली जावं लागेल. रस्ता लहान आहे आणि पाऊससुद्धा आत्ता चालू झाला आहे, त्यामुळे आम्ही रेनकोट वगैरे लगेच आत्ता घालून पूर्ण तयारी झालेली आहे आमची. आणि आता आपण निघायचं आहे पुढे ऑन द वे केरळ.
मगाशी पाहिलं आपण आगुंबे घाट उतरून आपण आता जवळपास 120 किलोमीटर आलेलो आहोत आणि ही आता पाहताय नदी ही बहुतेक काल पाऊस झालेला आहे त्यामुळे नदी आता भरपूर वाहते आणि मजा म्हणजे मित्रांनो आपण आहोत आता केरळ राज्याच्या बाँड्रीवर. हा जो भाग पाहताय तो आहे कर्नाटकचा भाग आणि या नदीच्या पलीकडचा जो भाग आहे तो केरळचा भाग आणि आपण आता एक 2 ते 3 सेकंदात केरळ राज्यात आपण एंट्री मारणार आहोत आणि आजचा दिवस आपण इथं संपणार आहोत आणि उद्यापासून आपण केरळ राज्याचे भरपूर प्लेसेस व्हिजिट करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला उद्यापासून केरळची मजा पाहायला मिळेल.